अशा प्रकारे यावर्षी आमच्या शांत मांजरीवाडीत अनेक घटना घडल्या होत्या आणि पुढेही घडणार होत्या. आणि नंतर त्या सगळ्या घटनांचे पडसाद तिथे उमटत राहणार होते. आता त्या सोलापूरच्या धनगरानं अचानक श्रीमंत होऊन आमच्या शांत मांजरीवाडीत आपले पाय घट्ट रोवले होते. तर आमच्या सातमाईंच्या वाड्यात आमच्या इरली काकूंनी आपल्या सखासाठी आमचा सगळा सातमाईंचा वाडा आपल्या डोक्यावर घेतला होता. राणीला शंकर्या आणि रुहीला रामशा झाला होता. ह्याच वर्षी आमच्या बाबळीच्या रानातल्या झपाट्याला जेवण, लुगडं आणि चोळी मिळालं होतं. तसंच ह्याच वर्षी किन्ना काकांनी आपल्या ढवळ्या पावळ्याला तोडून आपल्या क्रौर्याचं प्रदर्शन केलेलं होतं. या सगळ्याच घटना आमच्या छोट्याशा मांजरीवाडीत एका पाठोपाठ एक अशा घडल्या होत्या. पण नंतर सर्वाहून भयानक असं पुढं घडणार होतं आणि त्या भयंकराची कोणालाही पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. आता तसं बघता सातमाई कधी कोणी आमच्या वाड्यात आलं की त्या व्यक्तीच्या भविष्यकाळाबद्दल काही ठळक घटना आमच्या नागो काकांच्या तोंडून सांगत असत. म्हणजे राणी काकूंना मुलगा होणार आहे, मुंगळ्याला गुप्तधन मिळणार आहे, वगैरे वगैरे. त्यात सातमाईंनी सांगितलं होतं आमचा सखा परत येणार आहे. पण ही त्यांची भविष्यवाणी सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारी होती. आता आमचे सुखे असलेले आरा काका आमच्या वाड्यात विशेष येत नसत. त्यामुळे कदाचित सातमाईंनी कधी त्यांच्याबद्दल काही बोललं नव्हतं. परंतु मला आठवलं आहे की ह्या वर्षी म्हाळसादेवीच्या जत्रेच्या वेळी बैलांच्या पळण्याच्या शर्यतीत नेहमीप्रमाणे लवकुश शर्यत जिंकल्यानंतर आरा काका जिंकलेली ढाल आणि लवकुशला घेऊन सातमाईंच्या पायावर घालण्यासाठी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे सातमाईंच्या पारावर आले होते. त्यावेळी नागो काकांनी सातमाईंचे मंद हुंदके ऐकले होते. तेव्हा ते त्यावेळी काही बोलले नाहीत. पण आरा काका गेल्यानंतर ते आजीला अचानकपणे म्हणाले, आये, आराचं काही बरं होणार नाही, त्याचं सगळं संपून जाईल. हे ऐकताच माझी आजी भयंकर धास्तावून आत्याला म्हणाली, आनंदे, अगं हे भलतंच काय सातमाई सांगतायत ग. हा आरा बिचारा कोणाच्या आध्यात नाही का मध्यात नाही, तरी त्या तसं का म्हणतायत. त्यावेळी आत्या म्हणाली, अगं आये, कदाचित पुढच्या वर्षीची शर्यत लवकुश हारतील म्हणून त्या तसं म्हणत असाव्यात. माझी आजी म्हणाली, तसं झालं तर काही हरकत नाही आनंदे. आरावर काही वाईट असेल तर ते त्या शर्यतीच्या हारण्यावर गेलेलं बरं. नंतर आरा काकांचा तो विषय तिथेच संपून गेला होता. पण त्याच वर्षी आणखीन एक वाईट घटना घडली होती. गौरीचा वाढदिवस होता आणि ती सातमाईंना जेवणानं भरलेलं ताट घेऊन सातमाईंच्या पारावर येत असताना तिला ठेच लागून भरलेलं ताट मातीत पडलं होतं. त्यावेळी आजीनं देखील सातमाईंचे हुंदके ऐकलेले होते. आता ज्या ज्यावेळी काही भयंकर दुःखदायक घडणार असेल त्यावेळी सातमाईंचे मंद हुंदके ऐकू येत असत. पुढे काहीतरी वाईट घडणार आहे याची ती सूचना असे. तसंच काही घडणार असेल तर त्यावेळी आमचे नागोकाका पटकन बोलून जात. आणि ह्या दोन्ही वेळी नागोकाकांनी आणि आमच्या आजीने सातमाईंचे ते मंद हुंदके ऐकले होते आणि नागोकाका बोलले देखील होते. त्यामुळे नागोकाका आजीला म्हणाले होते, आये, हे मी सगळं आरा काकांना सांगू का. आजी म्हणाली, अरे नागो, तशानं काय होणार आहे. जे घडणार आहे ते अटळ आहे, ते कोणी बदलू शकत नाही. तरी तू हे आराला सांगितलंस तर तो मात्र आपल्या डोक्यावर चिंतेची टांगती तलवार घेऊन जगत राहील. तू फक्त आराला सांग की सातमाईंनी त्यांना नीट सांभाळून वागायला सांगितलंय. पण त्यावेळी माझी आजी चुकली होती. तिने आरा काकांना नाही तर आमच्या गौरीला नीट सांभाळून वाग असं सांगायला हवं होतं. परंतु आता मला ते सगळं आठवलं की वाटतं, जर खरंच जे घडणार आहे ते अटळ आहे तर त्या देव्हाऱ्यात बसलेला देवाचा काय उपयोग आहे. त्याने निदान कोणा चांगल्या माणसाच्या आयुष्याचं तरी आरा काकांच्या आयुष्यासारखा खेळखंडोबा करू नये. मी अनेक वेळा बघितलं आहे, जी चांगल्या वृत्तीची माणसं असतात त्यांनाच देव भोगायला लावतो आणि जी वाईट वृत्तीची माणसं असतात ती सुखानं जगत असतात. हे असं का घडतं हा मला नेहमी प्रश्न पडतो. तुम्हाला तरी त्याचं उत्तर माहिती आहे का. नाही ना. मग गप्प ही कादंबरी ऐका.
आता परदुःख शीतल असतं त्या म्हणीप्रमाणे आमच्या वाड्यानं 2 दिवस आराकाकांवर कोणतं संकट येणार आहे म्हणून चर्चा केली आणि नंतर आमचा वाडा आराकाकांचं सगळं काही विसरून आपल्या नित्य कामात बुडून गेला. जेव्हा नागोकाकांनी आराकाकांना सातमाई सांगतात त्यांनी नीट सांभाळून वागावं हे सांगितलं, त्यावेळी आराकाका एकदम घाबरे झाले आणि म्हणाले, ठीक आहे नागो, आम्ही आमच्या तब्येतीची काळजी घेतो, नीट सांभाळून वागतो. पण नागो, सातमाईंनी पुन्हा काही सांगितलं तर मला येऊन सांगो. तसं नागोकाका ठीक आहे म्हणाले, वाड्याकडे परत आले. आमच्या वाड्यात इरली काकूंचा सखा करून थैमान चालूच होतं. त्यावेळी आम्हा कोणालाच माहिती नव्हतं सातमाई हे सगळं कधी संपवणार होत्या. त्या रात्री सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर ओसरीवर पान खाताना आमचे रामदास काका आजीला म्हणाले, आये, आज मी मळ्यात गेलो तेव्हा माझ्या पाठोपाठ मुंगळ्या येऊन आपल्या बाभळीच्या रानाबद्दल तो माझ्याशी बोलला. त्या रानाची 5 पट अधिक किंमत द्यायला मुंगळ्या तयार आहे. आजी वैतागली आणि म्हणाली, त्या राणीने त्याला गावाचा मामा करून ठेवला आहे, आता तो जिथे तिथे हक्कानं पाय घालायलाच बघणार. मग तू काय सांगितलंस त्याला रामदास? रामदास काका हसत म्हणाले, आये, मी त्याला म्हणालो, मुंगळ्या तू हे हळू बोल. जर आमच्या झपाट्यानं तुझं हे बोलणं ऐकलं तर तो रागानं तुझ्या छातीवर बसून तुला रक्त ओकायला लावेल. तू असं कर, इंदू आजींकडे जाऊन त्यांच्या पतीला झपाट्यानं काय केलं ते विचार आणि ह्यापुढे काही विकत मागायला तू माझ्याकडे येऊ नकोस. तरी आये तो जाताना मला म्हणाला, जर पुढे मागे तुमचा विचार बदलला तर तसं मला सांगा. हे सगळं ऐकूनही आजी उदासवाणी होत म्हणाली, रामदासा, हा धनगर साप हळूहळू आपल्या खोताच्या हद्दीत शिरायला बघतोय. तसा तो आता दाजीच्या वाड्यात शिरलाच आहे, उद्या त्यांच्या बाकीच्या शेतातही शिरेल. त्याला वेळीच खीळ घालायला पाहिजे. आता लंगड्या किन्नाची गोष्ट म्हणजे काय, तो वारा येईल तिथे पाठ फिरवणारा माणूस आहे. आपल्याला त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला हवं. तसे शिवा काका एकदम रागानं म्हणाले, आये, आपणच त्या धनगराला इथे थारा दिला. किन्ना म्हणतो ना ते बरोबर आहे. तू त्याला झोपडं दिलं, भाकऱ्या दिल्या, त्याच्या पोराला आपला नातू मानून त्याचं बारसं केलंस तेव्हा तो आपल्या वाड्यात घुसलाच होता. आता तो बाभळीच्या रानात शिरायला बघतोय. त्यावेळी मी तुम्हा सगळ्यांना त्या धनगराला वाड्यात घेऊ नका, त्याला फुकटच्या भाकऱ्या देऊ नका असं कानी कपाळी ओरडून सांगत होतो, तेव्हा माझं कोणी ऐकलं नाही आणि आता बसले बोंबा मारत. एवढं रागानं बोलून आमचे शिवा काका उठले, झोपायला निघून गेले. तेव्हा कोणीच काही बोललं नाही, कारण सगळ्यांना शिवा काकांचं बोलणं पटलं होतं. नंतर हळूहळू सगळेजण उठून झोपायला गेले तरी आजी ओसरीवर बसून होती. खूप वेळानं आमची आत्या आजीला झोपायला बोलवायला आली आणि मग आजी उठून जड पावलांनी झोपायला गेली. तेव्हा दूरवर एक टिटवी ओरडतच होती. त्यावेळी आमच्या सातमाई आपली समई विझून झोपायला गेल्या होत्या तर आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात सर्वत्र काही अस्पष्ट हालचाली सुरू होत्या आणि त्या वातावरणात माझी आजी न झोपता तशीच तळमळत पडली होती. तिला पूर्वीचे सगळे दिवस आठवले होते. इंदूच्या पतीचा मृत्यू, कौसल्याचा मृत्यू, तिच्या पतीचा मृत्यू, नंतर सखाचं ते अचानक निघून जाणं आणि आता सातमाई आराबद्दल बोलत होत्या. आराचं सर्व काही संपून जाईन असं त्या म्हणत होत्या. म्हणजे आरावर कसलं संकट कोसळणार आहे का? या सगळ्या विचारांनी आजीला वाटलं की सातमाई संकटाची चाहूल देतात पण कसलं संकट येणार आहे हे काही सांगत नाहीत. अचानक तिला वाटलं की देवा, जर कसलं संकट येणार आहे हे सातमाईंनी अगोदरच सांगितलं तर आज तिची आनंदी सौभाग्यवती असती. माझी आजी या सगळ्या विचारांनी उशिरापर्यंत जागी होती. अगदी पहाटे पहाटे तिचा जरा डोळा लागला तेव्हा तिला ते वाईट स्वप्न आलं. त्या स्वप्नात तिने बघितलं की आरा काकांचा तो संपूर्ण वाडा पेटला असून लवकुश गोठ्यात ताट होऊन पडलेत. आजी दचकून उठली. सकाळी जेव्हा तिने ते स्वप्न आत्याला सांगितलं तसं आत्या तिला समजवत म्हणाली, आये, अगं सातमाई आरा काकांबद्दल बोलल्या म्हणून तू तोच विचार करतेस, त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे असं तुझं झालंय. हे ऐकून आजी गप्प बसली होती तरी तिला हेच कळत नव्हतं की सातमाई आरा काकांसाठी का रडत होत्या. काय घडणार होतं? हा मुंगळ्या तर काही गडबड करणार नाही ना.
माझ्या आजीला माहिती होतं बाहेरून आलेली माणसं गावातल्या कमकुवत गावकऱ्यांना आपल्या हाताशी धरून नंतर गावातल्या बाकीच्या माणसांचा फायदा उठवतात. आता आमच्या मांजरीवाडीत अशी कमकुवत माणसं भरपूर भरलेली होती. आता सुगीचे दिवस चालले होते. शेतातून पिकं तयार झाली होती आणि धान्याचा तंबाखूचा गंध वाऱ्यावर नाचत सर्वत्र पळत दरवळत होता. शेतकरी उंच मचाणावर उभं राहून गोफणीनं पाखरावर दगड फेकत हुर्र हुर्र करून ओरडण्यात दंग झाले होते आणि नंतर रात्री त्याच मचाणावर चांदण्या मोजत आपल्या शेताची राखण करत झोपत होते. आमच्या मुंगळ्यानं तो मांजरीवाडीचा मामा झाल्याबरोबर त्यांनी ज्या 6 शेतकऱ्यांकडनं जमिनी घेऊन त्यांना त्या शेतातच राहून शेती पिकवायला सांगितली होती, त्या सगळ्या 6 शेतकऱ्यांना त्यांनी मिरजेला घरं बांधून त्यांना आपली शेतं रिकामी करायला सांगितलं होतं. आणि ते सगळे शेतकरी निघून गेल्यानंतर तो आणखी जमिनी घ्यायच्या विचारात असताना आजीच्या त्या गावबैठकीमुळे त्याला जमिनी घेण्यासाठी जरा खीळ बसली होती. तरी मुंगळ्या हारणाऱ्यांपैकी नव्हता. आता त्याच्या 6ही शेतातली पिकं तयार झाली होती म्हणून मुंगळ्यानं सगळ्या रामोश्यांना आणि कातकऱ्यांना तिप्पट पगार द्यायचा आमिष दाखवून त्यांना आपल्या शेतात काम करायला बोलवलं होतं. पण त्यावेळी त्यांना आम्हा खोताच्या गाववाळीत टाकण्याच्या भीतीनं कुणीही मुंगळ्याच्या शेताकडे फिरकलं नव्हतं. त्यामुळे मुंगळ्यानं भयंकर चिडून बस्त्याला आमच्या सातमाईंच्या वाड्याकडे पाठवलं होतं. आता आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातली कापणी, मळणी, सड कापणं ही सगळी कामं आमचे रामोशी आणि मजुरीवर असलेले कातकरी करत होते. आमच्या शेतातली कापणी, मळणी आमच्या घरातली पुरुष मंडळी आमच्या रामोश्यांच्या मदतीनं पटापटा आटपत होते. आता एखाद्या मोठ्या शेताच्या कापणीला कमीत कमी 6-7 माणसं तरी लागत असत. पीक कापणं, त्या पिकांचे भारे बांधणं, नंतर ते भारं खळ्यात आणून त्याची झोपडी करणं, या सगळ्या कामासाठी भरपूर माणसं लागत असत. 1-2 माणसांची ती कामं नव्हती. आणि या सुगीच्या दिवसात मात्र मुंगळ्या फसला होता. त्याला वाटलं आपण पैशाच्या जोरावर सातमाईंच्या वाड्यावर टिकून रामोशी आणि कातकऱ्यांना आपल्या शेतात खपायला बोलवू, पण झालं उलटं. खरं तर मुंगळ्याला त्या शेतातल्या कुठल्याही पिकांची पर्वा नव्हती. फक्त त्याला गावासमोर खाली मान घालायची नव्हती आणि त्याला त्यावेळी पुन्हा एकदा आमच्या अंबा आजीच्या शब्दाचं वजन गावावर किती आहे हे जाणवलं आणि मुंगळ्यानं लगेच बस्त्याला आमच्या वाड्याकडे पेटाळलं. त्यावेळी बस्त्याच्या मारी त्याच्या असं जोरात ओरडत तावातावानं आमच्या वाड्यासमोर आला आणि वाड्याच्या बाहेर उभं राहून जोरजोरात आज्जे आज्जे करून ओरडून तिला हाकारायला लागला. तेव्हा आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी शेताच्या कामात मग्न होती. आता मुंगळे आमच्या वाड्याकडे येत नव्हता. तसंच काही काम असेल तर तो बस्त्याला किंवा धर्म्याला पाठवत असे. इथे बस्ते येऊन आजीच्या नावानं कोकलायला लागला तशी माझी आजी नाईलाजानं या बस्त्याला आपल्या नावानं बोंबलायला काय झालं म्हणून बाहेर आली. तेव्हा आत्या, माझी आई, सगळ्या काकू तिच्याबरोबर तिच्या मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या. एकटी इरली काकू त्यावेळी आपलं रडणं थांबवून बाहेरचा कानोसा घेत गप्प बसली होती. तेव्हा आजी आमच्या वाड्याच्या आत उभी राहून ओरडली, अरे हे धनगरा, तुझा वाडा असताना तू माझ्या वाड्याशी का कोकलत उभा आहेस? तसं बस्त्यानं आपल्या हातातलं दांडकं जोरात जमिनीवर आपटलं आणि तो गुरमीत म्हणाला, आजी तू कोणाच्या पाठीव हान पण पोटाव हाणू न ग. इथले रामोशी आणि कातकरी, तू त्याचा झोपडा आणि पाणी तोडशील म्हणून छान आमच्या शेतामध्ये खापाया येत नाहीत. तू त्यासनी समज दे. आता आमचा मुंगळ्याराव या गावचा मामा आहे, तेव्हा तू तुमच्या रामोशांना आमच्या शेतामध्ये खापायला पाठव. बस्त्याचं हे उद्धटासारखं बोलणं ऐकून माझी आजी भयंकर चिडली आणि म्हणाली, अरे धनगरा तू बाहेरचा आहेस, रामोशी कातकरी आमचे आहेत, ते आमच्याच शेतात खापणार. तेव्हा तू मुंगळ्या तुझा पोरगा तुमच्या शेतात खापा, नाही तर तुमची शेतं द्या पेटवून. पुन्हा माझ्या नावानं इथं बोंबलत यायचं नाही. एवढं बोलून आजी आत आली. तेव्हा आत्या आणि सगळंजण तिच्या पाठोपाठ आत आले. आम्ही मुलं तेव्हा आमचा खेळ सोडून बस्त्याकडे बघत उभा राहिलो. आजी आत गेल्यावर बस्त्या आपलं डोकं खाजवत आमच्या वाड्याच्या दाराकडे बराच वेळ बघत उभा राहिला. नंतर त्याच्या लक्षात आलं की आम्ही त्याच्याकडे बघतोय. तसा तो एकदम आमच्याकडे बघून ओरडला, पोरांनो पाळा हित नाही, इथं काय तमाशा चालला होता का? आणि काहीतरी पुटपुटत बस्त्या वळला आणि निघून गेला.
इथे आता मुंगळ्याला कळलं की त्याने कितीही पैसे देऊ केले तरी त्याच्या शेतात खपायला कोणी रामोशी कातकरी येणार नाहीत. तसं इकडे मुंगळ्यानं दाजीकाकांच्या वाड्याकडे जाऊन माझ्या आजीची तक्रार केली आणि इंदू आजींना त्यांचे रामोशी त्याच्या शेतात काम करायला मागितले. इंदू आजी संतापानं म्हणाल्या, धनगररा तुझं तू बघून घे, आमच्या रामोशांना आमच्याच शेतात खपायला वेळ नाही आहे. जा बाबा जा, तू त्या लंगड्या किन्नाकडे जा, त्याचे रामोशी माग. तसा मुंगळ्या चडपडत आपल्या वाड्याकडे आला, पण तो किन्ना काकांच्या वाड्यावर रामोशी मागायला गेला नाही. त्यावेळी त्याला माहिती होतं की तो लबाड किन्ना आपल्याला नाना सबबी सांगून रामोशी देणार नाही. संतापलेला मुंगळ्या आल्या आल्या बस्त्याला म्हणाला, बा मना गावापुढं मान खाली घालायचा नाही. आता आपण इहीर खाणल्यावर त्या इहिरीत घालायला आपलाच घागर आणि दोरखंड पाहिजे, तेव्हा आपण बाहेरचे रामोशी कातकरी आणायचे, नाही तर फाशे पारदे आणून त्या सातमाईच्या म्हातारीचा नाक कापायचा. लगेच बस्त्यानं सांगलीचे कंजारभाट समाजाचे फासेपारदी भरपूर पैसे देऊन मांजरीवाडी ट्रक भरून आणले. तेव्हा अर्थातच शेतकऱ्यांना ते रुचलं नव्हतं, कारण हे फासेपारदी अत्यंत क्रूर आणि हिंसक प्रवृत्तीचे असून त्यांना शेतात खपण्यापेक्षा दरोडा घालणं, वाटमारी करणं, कोणाचा गळा कापणं याचं फार ज्ञान. फक्त ते मुंगळ्यानं देऊ केलेले पैसे बघून कामाला आले होते. खरं तर मुंगळ्यानं मांजरीवाडीला आणि विशेषतः माझ्या आजीला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम हे घातकी फासेपारदी इथे आणले होते. हे परके घातकी फासेपारदी एकदम गावात आणणं खरंच फार धोक्याचं होतं. आजीला जेव्हा मुंगळ्याचं हे कर्तृत्व कळलं तेव्हा तिने तातडीने रामदास काकांना, शिवा काकांना, विठ्ठल काकांना, नागो काकांना सरळ मुंगळ्याच्या वाड्याकडे पाठवलं. त्यावेळी ती माझ्या बाबांना म्हणाली, बाळकृष्णा तू जाऊ नकोस, तुला तिथे काही बोलणं जमणार नाही, तसंच कुणीतरी वाड्याकडे असणं गरजेचं आहे. माझे काका तडक मुंगळ्याच्या वाड्यावर गेले. माझे काका मुंगळ्याच्या वाड्याकडे गेल्यानंतर दारातच त्यांना काळूरामनं अडवून बोटानं अंगणातच उभं राहायला सांगितलं. तसे आमचे शिवा काका अंगणातनं ओरडले, अरे मुंगळ्या आधी बाहेर ये. शिवा काकांचा आवाज ऐकून रामशाला झोपवणारी रुही लगबगीनं बाहेर येत असताना आपल्या खोलीतून बाहेर आलेल्या मुंगळ्यानं तिला दारातच अडवून आत लोटून बाहेर येऊन वाड्याच्या दाराला बाहेरनं कडी घातली. काकांच्या पुढे उभ्या असलेल्या काळूला तो म्हणाला, काळू बाजूला वय. अरे सातमाईंच्या वाड्यातली मंडळी माझं आमंत्रण नसताना इथं कशी टपाकली. ठीक आहे, आता आला इथं बोला. तेव्हा रामदास काका पुढे झाले आणि म्हणाले, हे बघ मुंगळ्या, ही मांजरीवाडी खोताची तशीच इथल्या गावकऱ्यांची आहे. तू बाहेरचे हे कंजारी लोक इथे आणू नकोस, त्यांच्यापासून गावाला धोका होऊ शकतो. मुंगळ्या हसत म्हणाला, अवकाशला धोका? ते धर्म्यान बस्त्याबरोबर शेताव गेलेत खपायला, ते काय कुठं चोरी मारी करायला गेले नाहीत. रामदास काका म्हणाले, मुंगळ्या, कालच आमच्या रामोशीवाडीतनं 3 शेरडं नाहीशी झाली आहेत. आता ही सुरुवात झाली आहे. तू आज संध्याकाळी त्या फासेपारद्यांना ताबडतोब सांगलीला परत पाठवून दे. हे ऐकून मुंगळ्या म्हणाला, ठीक आहे, मी आज त्या सगळ्याला देतो सांगलीला पाठवून. मग उद्या तुमच्या रामोशांना आणि कातकऱ्यांना माझ्या शेतात खापायला पाठवून द्या. आणि हे जर तुमच्या आईला आणि तुम्हाला पसंत असेल तर पुढं बोला. इथं माझ्या वाड्याबाहेर माझ्या नावानं बोंबलत येऊ नका. उद्या समजा या काळूनं तुम्ही इथं चोरी करायला आला असं समजून तुम्हाला तोडलं तर ती माझी जबाबदारी नाही. तसंच कोणाच्या वाड्याकडं जाण्याअगोदर सांगावा पाठवायची रीत असते. मुंगळ्याचं हे बोलणं ऐकून शिवा काका भयंकर संतापले आणि ओरडले, अरे धनगरा, भिकाऱ्या, माझ्या वाड्यातल्या भाकऱ्या भीक मागून खाऊन त्यावर हागणारा तू आम्हाला धमकी देतोयस? एक लक्षात ठेव, जर पुन्हा त्या फासेपारद्यांनी गावातल्या एका काडीला सुद्धा हात लावला तर सगळा गाव मिळून तुझा वाडा आम्ही पेटवून देऊ. हे ऐकून मुंगळ्या जरा चर्राकला. माझे काका मुंगळ्याला असं धमकावून वाड्यात आले तेव्हा नंतर आजी त्यांना म्हणाली, रामदास, या धनगरांनी मुद्दाम ते फासेपारदी इथे गावाला त्रास व्हावा म्हणून आणलेत. परंतु जर त्या धनगराचं शेताचं काम आटपून ते जाणार असतील तर उगा भांडण तंटा नको. अरे आपलं गाव मुलाबाळांनी भरलं आहे. जर त्या फासेपारद्यांनी काही आगळी केली तर पुढे काय करायचं ते बघू. शेवटी आजीला वाटत होतं तसंच घडलं.
ते फासे पारधी रात्रीच्या अंधारात गावात चोऱ्यामाऱ्या करायला लागले. त्यामुळे गावात एकच कालवा सुरू झाला. आजीने तातडीने गाव बैठक बोलवली. नेहमीप्रमाणे आरा काका गाव बैठकीला आले नाहीत. त्या गाव बैठकीत आजी म्हणाली, आपलं गाव हे मुलाबाळांनी भरलेलं लहानसं गाव आहे. या गावाशी काहीही संबंध नसलेल्या त्या धनगर मुंगळ्यानं आपला वाडा इथे बांधला, जमिनी घेतल्या. आता त्यांनी कुणाचाही विचार न घेता कंजारीचे फासे पारधी सांगलीवरनं तो घेऊन इथे आला. ते फासे पारधी आता गावात चोऱ्या माऱ्या करायला लागलेत. शिवाकाका संतापानं म्हणाले, आये मुंगळ्यानं गावाची आगळीक केली आहे, त्याबद्दल आम्ही त्याला आधी समज दिली होती. तरी आता मला वाटतं गावानं जाऊन त्याच्या बायका पोरांना बाहेर काढून त्याचा वाडा पेटवून द्यावा, नंतर त्याला झक्कच जाऊ दे त्या उरणला. हे बघ शिवा, असा घाईकुईतीनं निर्णय नाही घेता येणार. मुंगळ्याचा इथे एकच वाडा आहे, आपल्या गावकऱ्यांचे 10 वाडे आहेत इथे. त्याचा एक वाडा आपण पेटवला तर तो आपले 10 वाडे पेटविल, तेव्हा आपण जरा त्याच्यावर विचार करू. शेवटी तो वाद शिरगुप्पीच्या पोलीस कचेरीत गेला, पण शेवटी त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. शिरगुप्पीचा तो फौजदार 4 दिवस मुंगळ्याच्या वाड्यावर दारू पीत, कोंबड्याच्या तांगड्या तोडीत, मटणाच्या नळी चोखून, मांजरीवाडी कोणाच्या बापाची नाही, इथं कोणी येऊन राहू शकतो, मुंगळ्या रावांच्या वाट्याला कोणी जाऊ नये, असा गावाला दम देऊन निघून गेला. मात्र मुंगळ्यानं चिडलेल्या गावकऱ्यांचा एकंदर रागरंग बघून संध्याकाळी त्या फासे पारध्यांना बिदागी देऊन सांगलीला पाठवून दिलं. तेव्हा हे प्रकरण निवळलं. पण आमची चांगली रुही त्या प्रकरणामुळे मुंगळ्यावर आणि आपल्या बावर भयंकर भडकली होती. वास्तविक रुहीला आपल्या नवऱ्याचं हे काय भलतंच चाललंय हेच कळत नव्हतं. खरं तर त्याच्या वाड्यात त्याच्या 100 पिढ्यांनी जरी दोन्ही हातांनी धन लुटलं असतं तर काही कमी पडणार नव्हतं. असं असताना तिचा नवरा त्या 4 आण्याच्या जमिनी घेऊन काय पिकवत बसला होता. त्यासाठी बाहेरच्या कोणालाही तो गावात आणत होता. खरं तर त्याचं हे वागणं चुकीचं होतं. ही मांजरीवाडी खोताची, त्या सातमाईंची आहे हे मुंगळ्याला माहीत असून सुद्धा त्याने उगाच त्या सातमाईंच्या वाड्यातल्या चांगल्या माणसांबरोबर वैर सुरू केलं होतं आणि हेच रुहीला नको होतं. त्यात तो आता रुहीला सातमाईंच्या वाड्यावर सुद्धा जाऊ देत नव्हता. खरं तर त्या सातमाईंच्या आजीनं, त्या आनंदी अक्कानं त्यांच्यावर किती उपकार केले होते आणि ते सगळे तिचा नवरा विसरला होता आणि तो आता सगळ्यांशी, गावाशी वैर धरून वागत होता. त्यामुळे रुहीला आता इथं राहणं नको नको झालं होतं. त्यामुळे अनेकदा तिने आपल्या नवऱ्याला उरणला जाऊन राहूया म्हणून सांगितलं होतं, पण तिच्या नवऱ्याला इथे धनगरवाडी करायची होती आणि रुहीला ते सगळं नकोसं होतं. ते अनेकदा मुंगळ्याला म्हणाली, जर तुम्हाला उरणला राहायचं नसेल तर आपण कोल्हापूर, मिरज, सांगली किंवा चिकोडीला जाऊन राहू. पण नाही. तिच्या नवऱ्याला या गावकऱ्यांनी पूर्वी जे अपमानकारक वागवलं होतं त्याचा बदला इथे राहूनच घ्यायचा होता. त्याचा तो अक्षरशः मूर्खपणा तिला कळत होता. आत्ताही तो गावाला त्रास देत होता. त्या सगळ्याचा परिणाम ठीक होणार नाही हेही तिला चांगलं माहिती होतं. त्यामुळे रुही आपल्या मुंगळ्यावर जाम चिडली होती. तिला वाटत होतं त्या सातमाईंच्या आजीनं, आक्कीनं रामशाच्या वेळी तिला आपल्या मुलीसारखं मानून आपल्या पोरीसारखं सांभाळलं, त्यांना भाकऱ्या खायला घातल्या, रामशाचं बारसं केलं आणि त्यांनी एवढे उपकार करून आज तिचा नवरा त्या धनाच्या जोरावर त्या सगळ्याच्या विरुद्ध उभा राहिला. त्यामुळे त्यात ती आणि रामशा नकळत त्यांच्या विरुद्ध गोवलेच जात होते. त्यात रुहीनं तिच्या बालासुद्धा उरणला जाऊ राहूया असं सांगितलं. तेव्हा तिचा बाप बसत्या तिला म्हणाला, पोरी बापेच्या कामामध्ये बायकांनी ध्यान द्यायचं नाही. आता तुझा भरतार धनवान आहे, मी त्याला काय बोलू शकत नाही, तुझा तू काय त्यो बघ. पण ती कुठल्याही प्रकारे आपल्या नवऱ्याला समजावू शकत नव्हती. त्यात एकदा तिचा दारू पिलेला नवरा तिला म्हणाला, रुई त्या सातमाईच्या खाट्याळ म्हातारीचं आयुष्य ते काय. एकदा का ती आटपली की सातमाईंच्या चुलीवर मी माझं गाडगं ठेवणार, कुणी आडवं आलं तर मी त्याला तोडून टाकणार. एकदा का माझं गाडगं सातमाईच्या चुलीवर चढलं का त्याला उकळी येणारच ना. नंतर इतर रामशेची धनगरवाडी होईल. मग इथले बाकीचे शेतकरी रामशाला, तुला, मला, तुझ्या बाला, धर्म्याला इथं खोतासारखा मान देतील. त्यावेळी ती चिडली आणि म्हणाली, पण तुमचा हा अट्टहास का. हे बघा, तुम्ही विसरताय त्या खोतावर सातमाईचा आशीर्वाद आहे. त्यांच्या छत्राखाली ही मांजरीवाडी आहे. त्या सातमाई तुम्हाला खपून घेतील का.
तुमच्याजवळ सर्व आहे, तर हिथं काही सुधारणा करा, दवाखाना काढा, शाळा काढा, गावाच्या आशीर्वादानं राहा. तुम्हाला ती खोतासारखी चांगली माणसं नको आहे, तुम्हाला पाहिजेत लांगड्या किन्नासारखी वंगाळ माणसं. बा झालं तुमचं. तुम्ही उरणला जावा, धनगरवाडी तयार करा, पण हेतनं निघा. त्यावेळी दारू प्यायलेला तिचा नवरा तिला जवळ घेत म्हणाला, रुया, मला माहिती तुला ही माजरीवाडी आवडती. हे गाव आपल्या रामशेचं जन्मस्थान आहे. तू कितीही बोलली ना तरी मी हितच रामशेची धनगरवाडी तयार करणारच आहे. तेव्हा रुही काही न बोलता फक्त आपल्या नवऱ्याकडे बघत राहिली. ती त्याला बोलूही शकत नव्हती. तिच्यासाठी आणि रामशासाठी एक साधी झोपडी बांधण्याची त्याची तळमळ ती कधीही विसरू शकत नव्हती. तिला आत्तासुद्धा आठवत होतं की तिच्या हातातल्या त्या 2 सोन्याच्या बांगड्या तिने त्याला विकण्यासाठी द्यायला काढल्या. त्यावेळी तिचे ते 2 हात आपल्या हातात घट्ट धरून तो पाणावलेल्या नजरेनं तिच्याकडे बघत खेदानं म्हणाला की रुया, मला क्षमा कर. त्यांनी तिच्या त्या हातांची चुंबनं घेतली होती. तो क्षण ती कधीच विसरू शकत नव्हती. रुईला माहिती होतं तिच्यावर मुंगळ्याचं जीवापाड प्रेम आहे आणि त्यांनी तिच्यासाठी, रामशासाठी खूप स्वप्न रंगवली आहेत. पण तरीही ती सगळीच स्वप्न त्या सातमाईंना डावलून होती आणि ह्या गोष्टीचं रुयाला भयंकर दुःख वाटत होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ती या निष्कर्षावर आली होती की आपण मांजरीवाडीत सोडणं योग्य आहे. आता तिच्या नवऱ्याकडे पैसा होता, तो कुठेही आरामात राहू शकत होता, मग मांजरीवाडीच का? त्यात तिला आपल्या नवऱ्याची, ती लांगड्या किन्नाबरोबरची मैत्री अजिबात पसंत नव्हती. तो माणूस चांगला नाही आहे हे तिला माहिती होतं. तिच्या नवऱ्याचं आणि सातमाईंच्या वाड्याचं वैर तिला नको होतं. रुईला सगळ्यात जास्त राग आपल्या वडिलांचा आला होता. त्यांच्या भक्कम आधारावर तिचा हा नवरा माकडासारख्या कोलांट्या उड्या मारत सुटला होता आणि त्या संतापानं तिने एकदा आपल्या नवऱ्याला, वडिलांना खूप काही सुनावलं होतं आणि नंतर एकटीच रामशाला घेऊन रडत बसली होती. त्यावेळी ही रुहीला सतत जाणवत होतं की ही लहानशी मांजरीवाडी फक्त सातमाईंच्या खोताची आहे, त्यांच्याशिवाय कुणाचीही नाही. आणि अशी सातमाईंच्या आशीर्वादाची मांजरीवाडी घेऊन रामशा धनगरवाडी करण्याचं स्वप्न बघतोय, हे धोक्याचं आहे. त्यावेळी कोणा देवस्वरूपाचा राग वाईट असतो हेही रुहीला माहिती होतं. नंतर त्या सगळ्याचा परिणाम म्हणून रुही आपल्या घरच्यांशी अगदी तोडून वागत होती. त्याच रागात तिने धर्मेला 4 शब्द सुनावले, वडिलांना खूप बोलली. मुंगळ्याला तर तिने कितीतरी दिवस आपल्या अंगाला हात लावू दिला नाही. आपल्या रुहीच्या अशा चिडण्यानं बस्त्या आणि मुंगळ्यानं विचार केला की एका वाटेनं बघता त्यांची रुही योग्य बोलत होती. कितीही झालं तरी या मांजरीवाडीत ते तसे परके. मांजरीवाडी काही फार मोठं शहर नव्हतं, ते एक चिमुकलं, फार कमी वस्तीच्या लोकांचं गाव. त्यामुळे रुही म्हणते तसं इथे गावाला धरून गोडी गुलाबीनं राहणं सगळ्यांच्या हिताचं आणि शहाणपणाचं होतं. तसं आता मुंगळ्याला इथे आपली रामशा धनगरवाडी लवकरात लवकर करायची होती, पण आता रुहीला ओळखणाऱ्या मुंगळ्यानं सबुरीनं ती करायचं ठरवलं. त्यासाठी तो सातमाईंची म्हातारी, दाजी काका आणि इंदू म्हातारीच्या आटोपण्याची वाट बघणार होता आणि वेळ येताच आपले पाय इथे घट्ट रोवणार होता. तसा आता दाजी काकांचा वाडा, जमीन पुढे मागे त्याच्याच हातात होती, ती तो घेणारच होता. पण त्यासाठी त्याला इंदू आजी आणि दाजी काकांच्या मृत्यूची वाट बघायला लागणार होती. रुही घरातल्या सगळ्यांची भांडली. एवढं करून ती थांबली नाही तर माझ्या आजीची आणि त्या सगळ्यांची क्षमा मागावी म्हणून ती सातमाईंना ताट ठेवण्याच्या निमित्तानं वाड्यावर गेली होती. पण माझ्या चिडलेल्या आजीनं रुहीला आपल्या वाड्यात न घेता तातूला सांगून वाड्याचं दार बंद करून टाकलं. त्यावेळी आजीला ह्याच गोष्टीचा संताप आला की तो मुंगळ्या मनात येईल तसं वागून गावाला त्रास देत होता आणि रुही त्यानं सगळं करून झाल्यानंतर त्यांच्याकडे येऊन माफी मागत होती, रामशाला तिच्या पायावर घालत होती. या कशाला काही अर्थ उरलेला नव्हता. माझ्या आजीला माहिती होतं या धनगराच्या इथे पसरण्याचा परिणाम पुढे तिच्या गावाच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना भोगावा लागणार आहे. आता कोणी मांजरीवाडीत येऊन एखादं घर किंवा एखादं शेत घेणं वेगळं, पण शेतकऱ्यांच्या जमिनी भराभरा दुप्पट तिप्पट पैसे देऊन खरेदी करणं वेगळं. त्यात हा मुंगळ्या सरळ सरळ तिच्या सातमाईंच्या वाड्याविरुद्ध उभा ठाकला. त्यांनी इथे खाल्लेल्या भाकरीचे पैसे तिच्या तोंडावर फेकून तिच्या वाड्याबरोबर शत्रुत्व केलं. हे त्यांनी मुद्दाम इथे पाय रोवण्यासाठी केलं हे आजीला माहिती होतं. एकदा काष्ट्या रामोशी तिला म्हणाला,
आहे तो मुंगळ्या धनगर आहे ना, तो मला म्हणला की काष्टा आज्या तुम्हाला या झोपडा देताना फार खळखळ केली ती. बघ म्या तुझ्या या मांजरीवाडीत जमिनी घेऊन शान माही रामशा धनगरवाडी उभी करेल, तेव्हा तू बघ यो मुंगळ्या काय येतो. हे ऐकून आजीनं तेव्हाच ती पहिली गाव बैठक बोलवून मुंगळ्याला पुढे सरकायला खेळ घातली. आता माझ्या आजीसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. सांगलीच्या घातकी फासे पारद्यांना आता तिच्या लहानशा मांजरीवाडीची माहिती झाली होती. त्या लहानशा गावात एखाद्या घरावर दरोडा घालणं त्यांच्या दृष्टीनं फार क्षुल्लक गोष्ट होती आणि हीच चिंता आत्ता आजीला वाटत होती. तसं तिने काही ठरवलं आणि काष्ट्या कुलू किरैयाला बोलवून तिने एक निरोप देऊन मुंगळ्याकडे पाठवलं. जेव्हा ते तिघेजण मुंगळ्याच्या वाड्यावर गेले तेव्हा त्या तिघांच्या खांद्यावर फरशा होत्या, त्यामुळं काळूनं त्यांना अडवलं नाही. कुलूनं मुंगळ्याला बाहेर हाकारून तो म्हणाला, आम्ही सातमाईची आण घेऊन तुला सांगतो मुंगळ्या, जर त्या सांगलीच्या फाशे पारद्याने इथं येऊन काय लुटमार केली तर आम्ही तुझ्या वाड्याला आग लावून त्यात तुम्हा सगळ्यांना तोडून टाकू. तुझा आणि तुझ्या त्या फाशे पारद्यांना समज दे. तेव्हा मुंगळ्या चहा मारी त्याच्या असं म्हणून डोकं खाजवत गप्प राहिला. पण तेव्हा रुहीनं हे सगळं वाड्याच्या आतून ऐकलं होतं आणि त्यावेळी ती मुंगळ्याला संतापानं म्हणाली की सातमाईच्या आजीनं अगदी बरोबर केलं आहे. तुम्ही या शांत मांजरीवाडीत वाटेल ती माणसं आणलीत, तेव्हा आता धर्म्याला पाठवा, त्या फासे पारद्यांना तसा सांगावा द्या, म्हणाव इथं येऊन काही गडबड केली तर पोलिसांना घेऊन मी सांगलीला येईन. नंतर खरंच काही गडबड व्हायला नको म्हणून मुंगळ्यांनी तसंच केलं. नशीब तेव्हा 2-3 महिने झाले तरी आमच्या मांजरीवाडीत काही गडबड झाली नव्हती. आजीनी सुटकेचा निश्वास सोडला होता. एकदा आजी न्याहारी करताना आत्याला म्हणाली, आनंदे हा मुंगळ्या धनगर कुठल्या मुहूर्तावर आमच्या वाड्यात आला, मेल्याने सगळा घोळ करून ठेवला आहे. त्या दिवशी रुहीला तसं वाड्याचं दार बंद करताना मला फार वाईट वाटलं ग, पण त्या रुहीपेक्षा मला माझी मांजरीवाडी सांभाळणं फार महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तसं वागले. आपल्या आईच्या भावना जाणून आत्या तिच्याजवळ बसत म्हणाली, आये माणसानं तुझ्या इतकं चांगलं कधी असू नये, मग लोक असा त्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. त्या धनगरांनी तुझा माझा घेतला तसा. कधी कधी आई मला वाटतं की आपण शिवाचं ऐकून त्या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा होता. आपण तसं काही केलं नाही, त्यामुळे हा घोळ होऊन बसलाय. आता आये मी ठरवलं आहे यापुढं कुणाला भाकरी वाढायची नाही. आत्या असं म्हणत असताना 2 रस्त्यावरनं जाणारे वाटसरू वाड्यातून भाकरी खाऊन निघावं म्हणून आले आणि आले आले आजीच्या आणि आत्याच्या पायाला हात लावून म्हणाले, आजी हा तुझा सातमाईचा वाडा आहे ना. आजी आत्याकडे बघत म्हणाली, हो रे बाबा, हा सातमाईंचा वाडा आहे. तुम्ही कुठल्या गावचे मुंगळे, इथे का आलात. वाटसरू म्हणाले, आजी आम्ही मुंगळे नाही, मी राया हा धर्म्या. आम्ही मिरजेला निघालो आमच्या बहिणीकडं, ती फार आजारी आहे. पण माझा बटवा शिरगुप्पीत कोणी मारला आणि या धर्म्याजवळ पैसे नाहीत म्हणून शिरगुप पिऊन इथं चालत आलो. आता तो आमच्या भाकरीची आणि थोडे पैसे द्यायची कृपा कर. तेव्हा आजी आणि आत्या एकमेकींकडे बघून हसल्या. लगेच आनंदी आत्यानं लगबगीनं त्यांना जेवण वाढवून भाकऱ्या बांधून दिल्या. आजीनं त्यांना मिरजेला जाण्यापुरते पैसे दिले आणि ते दोघे वाटसरू सातमाईंच्या पारावर जाऊन त्यांच्या पाया पडून निघून गेले. आजी हसत हसत आत्याला म्हणाली, आनंदे अगं तू कुणाला भाकरी देणार नव्हतीस ना. आणि मी बघितलं माझी आत्या आजीकडे बघून फक्त गोड हसली. तसं नेहमी आमच्या सातमाईंच्या वाड्यात असे अनेक वाटसरू येऊन भाकरी खाऊन जात असत. फक्त हा मुंगळ्या धनगर असा खाऊन खाल्ल्या अन्नावर हागणारा बेईमान निघाला होता. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. पुढचं प्रकरण आहे आबा पाटलांचं घराणं. भेटूयात ते ऐकण्यासाठी उद्या. तोपर्यंत नमस्कार.